नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रताप गोट्यामध्ये काम करत असताना आबा तिथे जातात आणि प्रतापला म्हणतात, प्रताप तू एक काम कर, गावामध्ये जाऊन तिथे चौकशी कर, तिथे बघ ना जरा आपल्या गावात कुणीतरी मुंबईवरनं 2 माणसं आलीत का नवीन. प्रताप म्हणतो, आबासाहेब मला एक बोलायचं आहे, गावात चौकशी करण्याआधी आपल्या घरात चौकशी करा. ही जी 2 जण आलीत ना, मला तरी वाटतं हेच मुंबईवरनं आलेली आहेत. आबा विचार करू लागतात. त्यांनाही संशय येतो. आदित्यच्या हातामधला महागडा मोबाईल दिसला होता. आदित्याला शेतातली कामं जमत नव्हती हे त्यांना सगळं आठवतं, म्हणून संशय येतो की हे दोघेही तेच असतील म्हणून. ही पार्वती कोण आहे असं आबा विचार करू लागतात. इकडे किर्लोस्करांच्या घरी हॉलमध्ये बसलेले असतात सगळेजण काम करत. दिशाला कोणाचा तरी फोन येतो. दिशा मोठ्याने मुद्दाम म्हणते, हॅलो कोण? सयाजी भोसले हे नाव ऐकून अहिल्यादेवीला धक्काच बसतो. अहिल्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, सयाजी दादाचा फोन. ती दिशाकडे बघते तर सयाजीचा फोन आलेलाच नसतो. दामिनीच्या सांगण्यावरनं सयाजी भोसले आणि अहिल्यादेवी काय संबंध असेल आणि काय दुश्मनी असेल हे बघण्यासाठी या दोघीचं नाटक असतं. तर येणाऱ्या भागात सयाजीबद्दल आणि अहिल्यादेवीबद्दल सगळ्यांसमोर हा भूतकाळ उघड होईल का? असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.